पीडब्ल्यूडी खात्यात मोठा भ्रष्टाचार होतोय असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी हा आरोप केला। व्हिडिओ दाखवत त्यांनी पीडब्ल्यूडी खात्यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केलेला आहे। पीडब्ल्यूडी भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय असंही संदीप देशपांडेंनी म्हटलं। पीडब्ल्यूडीचा सर्व कारभार कागदावर प्रत्यक्षात नाही असंही त्यांनी म्हटलंय। तर संदीप देशपांडे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार। बांधकाम राज्यमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आता ही माहिती दिली आहे। पीडब्ल्यूडी हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय। अनेक कंत्राटदारांनी मला सांगितलं की आम्हाला 20% एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मागतो। निर्लज्जपणे किती ओपनपणे हे पैसे घेतले। पहिले लोकांना एक भीती असायची, शरम असायची, कुठेतरी कोपऱ्यात नेऊन पैसे घ्यायचे। आता तेही राहिलेलं नाही आणि ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये पैसे ठेवले जातात। आजचा हा पहिला व्हिडिओ आहे। उद्या आम्ही दुसरा करू, परवा तिसरा करू। जोपर्यंत शासन याच्यावर दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही हे प्रकरण बाहेर काढत राहू। कुणीही चुकीचे प्रकार केले तर त्यांना आपण हे करत नाही। मध्यंतरी सुद्धा मला वाटतं पालघरचं एक प्रकरण, जवारचं एक प्रकरण झालं, त्याच्यात पण आपण FIR दाखल केली। त्याच्यात पण आपण ताबडतोब जे संबंधित दोघं आणि लगेच आपण सचिवांच्या सरावाने एक कमिटी पण म्हणजे इन्क्वायरीची हे बसवली आहे। त्यामुळे कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रकार केला जात नाही आहे। विकास कामं आणि पोलीस महासंचालकांचा संबंध काय, हा सवाल जरांगेंनी केला। अजित पवार, धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री भेटीवरून जरांगेंनी हा सवाल उपस्थित केला। पापात नका सहभागी होऊ, जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना हे आवाहन केलं। ते परळीचं ते हेंगड परत ते अजितदादा फडणवीस यांची बैठक झाली जाऊन काल। आणि काय म्हणे तर आमची विकास कामावर बैठक झाली। विकास कामाचा आणि पोलीस महासंचालकाचा काय संबंध येतो? आणखी तर राज्यात नाही ऐकलं आम्ही विकास कामाचा एखादा निधी किंवा काम करताना पोलीस महासंचालक तिथं लागतो म्हणून। विकास कामाशी पोलीस महासंचालकाचा संबंध काय? म्हणजे आतून हे काहीतरी शिजवीत येत। आणखी नाही फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो आणि अजितदादा सांगतो, नका पापात सहभागी होऊ। धाराशिवमधल्या साई कला केंद्रामध्ये नृत्य करणाऱ्या महिला आणि प्रियकरामध्ये वाद झालाय। 25 वर्षीय प्रियकराची आत्महत्या, चोराखळीमध्ये ही घटना घडली। दोघांमध्ये 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते अशी माहिती आहे। मयत प्रियकराच्या पत्नीचा फोन आल्यानं दोघांमध्ये वाद झाला अशी माहिती आहे। येरमाळा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।